न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बंडखोर खासदार टायगर नव्हे, लबाड लांडगे। शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन। हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गद्दार। किरण काळेंचा बंडखोरांवर हल्लाबोल। जनतेने तुम्हाला शिवसेना या नावामुळे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याकडे पाहून निवडून दिले। तुम्ही मात्र सत्ता आणि 50 खोक्यांसाठी जनतेशी बेईमानी केली। हिम्मत असेल तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह 6ही खासदारांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग खुशाल ज्या पक्षात जाऊन शेण खायचंय ते खावं, असा अत्यंत शेलक्या आणि धारदार शब्दात ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी बंडखोर खासदारांवर हल्लाबोल केला। बंडखोर खासदारांच्या फुटीनंतर अहिल्यानगरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गद्दार आहे आणि फुटलेले खासदार हे टायगर नसून लबाड लांडगे आहेत, अशी बोचरी टीका किरण काळे यांनी यावेळी केली। खासदारांच्या या बंडखोरीचे पडसाद अहिल्यानगरमध्ये तीव्रतेने उमटले। ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। संतप्त कार्यकर्त्यांनी बंडखोर खासदारांच्या गाढवावर बसवलेल्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन केले आणि त्या पायदळीत उडवल्या। बाजारपेठेत झालेल्या या तीव्र आंदोलनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। राजकीय बेईमानी करणाऱ्या या लोकप्रतिनिधींचा निषेध म्हणून आंदोलकांनी जाहीर घोषणाबाजी करत फुटीर खासदारांना थेट श्रद्धांजली वाहून आपला तीव्र संताप व्यक्त केला। या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे। जे गेले ते स्वतः टायगर म्हणत होते, पण ते टायगर नाहीत, ते लबाड लांडगेत, ते गद्दार आहेत। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले होते। म्हणजे कधी काळी हा एकनाथ शिंदे त्या ठिकाणी रिक्षा चालवायचा ठाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांनी मातोश्रीन डोक्यावरती हात ठेवला आणि रिक्षावाल्याचा एक आमदार, मग मंत्री, अगदी मुख्यमंत्री सुद्धा देखील झाला, पण बेईमानी करून, गद्दारी करून मातोश्रीच्या खाल्ल्या मिठाला त्या ठिकाणी न जागता ज्या ताटात जेवले त्याच ताटामध्ये घाण करण्याचं काम त्या ठिकाणी या महाराष्ट्र द्वेष्टांनी केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं जाहीर आव्हान आहे की या जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातला जो खासदार आहे भाऊराव वागचौरे, बरं का, तो तिकडचा धाराशिवचा खूप भुंकत असतो। ओमड्या निंबाळकर, अजिबात कुणी ओम राजे वगैरे म्हणायचं नाही। हे कशाने राजे, बरोबर, हे कशाने राजे। त्यामुळे या 6च्या 6 खासदारांनी पहिले आपल्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा आणि मग त्या ठिकाणी कुठल्या पक्षात जाऊन शेड खायचंय ते खुशाल त्या ठिकाणी खावं। मला या निमित्ताने एक घटनात्मक बाब आपल्यासमोर आणून द्यायची आहे की या देशामध्ये दुर्दैव असं आहे की जर त्या ठिकाणी मुलांचे परीक्षांचा पेपर फुटला तर पुन्हा परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते, पण आमदार खासदार जेव्हा फुटतात तेव्हा परत निवडणुका का नाहीत? हा आज या देशातल्या जनतेला प्रश्न आहे पडलेला। आज देशावरती ऊर्जेचं संकट आहे, पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य नागरिक त्या ठिकाणी हैराण आहेत। पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी 50 कोटी रुपयांचा महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या तिजोरीला त्या ठिकाणी लुटून जो लिलाव खरेदी केला गेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायाशी त्या ठिकाणी आंदोलन ठेवला गेला। महाराष्ट्र हा गद्दारीचा इतिहास कधीही विसरणार नाही। आज अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गट, त्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं संताप जो आहे तो रस्त्यावरती उतरून व्यक्त केलेला आहे। गाढवावरून या ठिकाणी या 6 गद्दारांची धिंड जी आहे ती आम्ही काढलेली आहे। या गद्दारांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।